रंकाळ प्लास्टिक बंदी केली तर निम्मा रंकाळ वाचणार आहे. रंकाळ्याची दुरावस्था व्हायला 100% हे प्रशासन जबाबदार आहे. अरे 100-150 कोटी कशासाठी तुम्ही ह्यात 2-3 रंकाळ्या झाल्या असतील. मला 4 कोटी रुपये द्या, मी हाय असा रंकाळा पलीकडे बांधून दाखवतो. बाह्य सुशोभीकरण तुम्ही जरूर करा, पण रंकाळ्याची मूळ दुखणी जी आहेत त्या दुखण्यांच्याकडे जरा लक्ष द्या. त्याची निगा राखायला कोणच नाही. तिथं की नाही गांजा नशाबाजी वगैरे होत्या. आणि खरोखर इलेक्शन लागून नगरसेवक जी भागातली निवडून आल्याशिवाय खरोखर कोल्हापुराची किंवा रंकाळ्याची कायापालट होणार नाही. त्यांनी जनतेला जाहीरनामा द्यावा की मी अमुक अमुक या गोष्टी करणार आहे आणि त्याच्याखाली त्यांनी ॲफिडेविट द्यावं की या गोष्टी जर मी केल्या नाही तर मी स्वतःहून राजीनामा देईन. की संडासघर बाथरूम महापालिकेची मोकळी आहेत, पण प्रशासन तिकडे लक्ष देत नाही, महापालिका लक्ष देत नाही. म्हणजे सगळ्यात मोठं दुखणं आहे की फक्त लाली पावडर करता येते पण मूळ दुखणे बाजूलाच राहते. तर रंकाळ्याविषयी मला एक प्रश्न पडला की प्रशासन व महापालिकेला रंकाळ आहे का कोंडाळ आहे हा विचारण्याची वेळ आहे. एका मंडळाच्या घशात घातली गेली आहे ती जागा. आता तशीच सगळी जागा जर मंडळाच्या तरुण मंडळाच्या किंवा प्रशासन आपल्या घशात जर घालत असतील तर मग रंकाळ्याचा काय उपयोग आहे. आता रंकाळा सलाईनवर आहे, म्हणजे आता आज उद्या मरणारच आहे रंकाळा. तर भविष्यामध्ये रंकाळा राहणार का नाही हा आमच्या रंकाळा प्रेमीच्या समोरचा प्रश्न आहे. रंकाळा संवर्धन समितीचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. मला काय सांगाल नेमकं? हां, तर या रंकाळ्यासाठी जो निधी मिळतो आपल्याला, जो महानगरपालिकेला 2 कोटी 4 कोटी हे आम्ही ऐकतो आणि बोर्डाद्वारे आम्हाला ते कळतं. पण या मिळालेल्या पैशातून रंकाळ्याचं जे काय संवर्धन झालं हे जरी सकृतदर्शनी दिसत नाही आहे. म्हणून काय केलं मी की महानगरपालिकेकडे माहितीच्या अधिकाऱ्याखाली त्यांच्याकडं मी 2000 पासून ते 2025पर्यंत किती बजेट मिळालं आणि ते कोणत्या कोणत्या बाबीवर खर्च झालं याची माहिती मागितली मी जूनमध्ये. तर यथावकाश नेहमीप्रमाणे महानगरपालिकेने मला माहिती दिली नाही. मी नंतर अपील केलं. अपीलमध्ये जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला 8 दिवसात माहिती देतो. त्या पद्धतीने मला त्यांनी लेखीसुद्धा दिलं, पण त्यांनी त्या मुदतीत दिलं नाही. 1 महिना वाट बघितली. मी आता राज्य माहिती आयोगाकडं ही तक्रार केलेली आहे. म्हणजे सगळ्यात मोठं दुखणं आहे की फक्त लाली पावडर करता येते पण मूळ दुखणे बाजूलाच राहतं. तरी असं न होता रंकाळा, माझं तर एक मत असं आहे की रंकाळा पहिल्यांदा रंकाळ्याचं मूळ दुखणं जर बंद करायचं असेल तर रंकाळा सगळ्या बाजूनं बंदिस्त केला पाहिजे. म्हणजे खनीपासून ते स्टेजपर्यंत आणि या स्टेजपासून ते टॉवरपर्यंत रंकाळा बंद केला पाहिजे. कारण जेव्हा आम्ही इथं कॉलेजला होतो तेव्हा रंकाळा बंदच होता. 11 नंतर आम्हाला इथं आतमध्ये एंट्री नव्हती. एका झाडाला जरी हात लावला तर तो माळी तिथून शिव्या द्यायचा, काय रे मस्ती आली काय म्हणायचा. अशी आज अवस्थाच नाही आहे. रंकाळ्याची दुरावस्था व्हायला 100% हे प्रशासन जबाबदार आहे. आता जर महानगरपालिकेच्या निवडणुका गेली 10 वर्ष झालेल्या नाही आहेत. या आपल्या आयुक्तांना एवढा चान्स होता की खूप काम करायचा त्यांना चान्स होता, कारण अडथळा त्यांना नव्हता. तर या प्रशासकांनी आणि आपल्या या आयुक्तांनी काहीही काम कोल्हापुरात केलेलं नाही आहे. रस्त्याची अवस्था बघतो आहे, रस्ता जाऊ दे, आम्हाला मूळ दुखणं आहे की रंकाळ्याचं जे दुखणं आहे ते पूर्णपणे बरं झालं पाहिजे. त्याला गोळ्या नाही दिल्या पाहिजे. त्याला आता रंकाळा सलाईनवर आहे, म्हणजे आता आज उद्या मरणारच आहे रंकाळा. तर त्याच्याऐवजी या रंकाळ्याचं दुखणं दूर करून रंकाळा सुस्थितीत आमच्या मुलाबाळांना, आमच्या नातवंडांना दाखवलं पाहिजे की याला रंकाळा म्हणतात. जसं तुम्ही म्हटलात की रंकाळा तर सध्या सलाईनवर आहे. होय. मग आता निवडणुका जाहीर होतील, हां, अनेक जण आपले जाहीरनामे प्रसिद्ध करतील. रंकाळ्या बाबतीत कोणते प्रश्न जे प्रामुख्याने जाहीरनाम्यामध्ये आले पाहिजे असं मला वाटतं? मी तर म्हणतो की रंकाळा पहिल्यांदा बंदिस्त केला पाहिजे. रंकाळ्याला रंकाळ्याची जी अवघड परिस्थिती झालेली आहे ती सुधारली पाहिजे. वृक्षारोपण केलं पाहिजे. जी जीववैविधता आहे ती जपली पाहिजे. जे रंकाळ्याचं मूळ सौंदर्य होतं म्हणजे महाराजांच्या काळामध्ये किंवा आमच्या लहानपणीचा जो रंकाळा होता त्या स्थितीत आम्हाला रंकाळा यांनी परत एकदा दाखवावा, हीच किमान अपेक्षा आहे. काही करता नाही आलं तर निदान पाठीमागचं जे आहे नव्यानं राहू दे करायचं, जे पाठीमागं होतं ते तर यांनी करावं अशी अपेक्षा आहे. आणि मी जर म्हणतो की या रंकाळा ज्यांच्या प्रभागामध्ये येतो त्यांच्याकडून आम्ही तरी म्हणतो की त्यांनी जनतेला जाहीरनामा द्यावा की मी अमुक अमुक या गोष्टी करणार आहे आणि त्याच्याखाली त्यांनी ॲफिडेविट द्यावं की या गोष्टी जर मी केल्या नाही तर मी स्वतःहून राजीनामा देईन, असं त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं पाहिजे. खरंच नक्कीच तुम्ही एक चांगली गोष्ट मांडलीत की त्यांनी ॲफिडेविट द्यावं. कारण कसं आहे, प्रत्येकजण आश्वासन देत असतो पण ते पूर्ण करता मात्र कुठं तर एकदा निवडून गेला की पूर्ण करता येते कुठंतरी त्या 10 वेळा मागं लागावं लागतं. त्यामुळे 100% त्यांनी ॲफिडेविट दिलंच पाहिजे की रंकाळ्यासाठी मी हे करणार. कारण रंकाळा हा आपला म्हणजे हार्ट म्हटलं जातं कोल्हापूरचं. आणि बाहेरून जे पर्यटक येत असं पहिला रंकाळ्याला येत असं, त्यामुळे त्यांनी खरं तर हे लिहून दिलं पाहिजे. सध्या जर आपण गार्डनची परिस्थिती बघितली तर सध्या माती आहे, कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी लॉन दिसत नाही आहे. कामगार असतील, कामगार देखील कमतरता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या संदर्भात तुम्ही प्रशासनाला काय सांगाल नेमकं? या 1985पर्यंत आम्ही या शालिनी पॅलेसमध्ये कॉलेज होतं आमचं,
1985 ते मला 80 ते 85 या दरम्यान आहे ना, या ज्या कोल्हापुरामध्ये गार्डनच्या स्पर्धा व्हायच्या, त्या स्पर्धेमध्ये रंकाळा गार्डन ही संपूर्ण गार्डन इथून त्या तिथपर्यंत, तर ही गार्डन नेहमी पहिल्या नंबरमध्ये असायची. म्हणजे हे जे वाफे आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकारची फुलं झाडं वगैरे असायची आणि अक्षरशः इतकं बहारदार वाटायचं. पण ते वैभव पूर्णपणे गेलेलं आहे. ते गेलेलं वैभव परत या भावी नगरसेवकांनी आम्हाला मिळवून द्यावं. आमच्या मुलांना, आमच्या नातवंडांना हा रंकाळा आमच्या काळात जसा होता सुंदर, तो रंकाळा त्यांनी परत एकदा दाखवा, हीच किमान अपेक्षा आहे. यांच्याकडून आम्हाला एवढी अपेक्षा नाही आहे. जर म्हणतात की नाही 8 कोटी मिळाले, 10 कोटी मिळाले, मला 4 कोटी रुपये द्या, मी हाय असा रंकाळा पलीकडे बांधून दाखवतो. हाय असा. खरंच नक्की छान उत्तर तुम्ही दिलं. खरं तर पाहिलं तर रंकाळ्याची परिस्थिती हाय अशी पूर्ववत करून द्या. नातवंडांना जे येणाऱ्या पिढीला जो रंकाळा पूर्वीचा होता त्या प्रकारे करून द्या, किंवा जे नगरसेवक त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यावं असं मत यावेळी आपल्याला लोकांनी मांडलं आहे. मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये राहून गेलं. रंकाळ्याचं जर दुखणं, जे रंकाळ्याचं दुखणं आहे, हे जर कायमस्वरूपी बंद करायचं असेल तर एक तर बंदिस्त करा, नाही तर सरळ रंकाळा मोजवून टाका, तिथं प्लॉटिंग करून टाका. म्हणजे कायमचंच प्रशासनाची डोकेदुखी कायमचीच निघून जाईल. बुवा ते प्रदूषण नको, अमुक नको, ढमुक नको, संध्याकाळी इथं प्यायला बसतात, कचरा होतो, अमुक होतं, हे सगळं करायचं असेल, हे सगळं बंद करायचं असेल तर 2च पर्याय. एक तर रंकाळा बंदिस्त करा, नाही तर रंकाळा मोजवून प्लॉटिंग करून टाका, नाही तर एखादं स्टेडियम बनवा. करूनच्या मागं लागला पण गरजेचं आहे. ज्या नगरसेवक असेल, जे प्रशासनाच्या मागं लागून या ठिकाणी रागानं आणि निराशेनं बोलावं लागतं. हे निराशानं रंकाळा मोजवा अशी आमची अपेक्षा अजिबातच नाही. हाच राग आपण जर प्रशासनाकडे काढला तर त्या काळ्याची पांढरी झाली आमची, हे राग व्यक्त करून किती निवेदनं दिली, शेवटी अधिकारी एवढे मौन झालेत, निवेदनाला काही किंमतच राहिलेली नाही आहे. वयोवृद्ध गृहस्थ आपल्यासोबत अनेक वर्षापासून अनेक रंकाळा पाहिलेला आहे. वय किती तुमचं? आता 69 वय आहे. 69 वय असलं तरी म्हणजे विषयतल्याला लाजवेल अशी तुमची फिटनेस आहे. अजून किती वर्षापासून रंकाळ्यावर येतं? मी जवळजवळ 35 वर्ष रंकाळ्यावर येतो आहे आणि लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहील याबद्दल आम्ही प्रयत्न करतो आहे. माझा 31 डिसेंबरला कार्यक्रम असतो आहे रंकाळ्याची 5 राऊंड. हां, तर 31 डिसेंबर आम्ही तारीख काय निवडल्या, तरुणांनी 31 डिसेंबर करावा, आमचा काय त्याला विरोध नाही. खरं त्याबरोबर व्यायाम करावा, हे आम्हाला ह्यातनं एक संदेश द्यायचा आहे तर येणाऱ्या नवीन पिढीला. आणि इथं जास्तीत जास्त कशा सोयी होतील रंकाळ्याला ते आपण प्रशासनानं लक्ष द्यावं ही त्यांना विनंती करतो. काय कमी आहे इथं? काय प्रशासनाने सुविधा केली पाहिजे? कोणत्या सुविधा? आमच्या सगळ्यांनी सांगितलं, बाकीच्यांनी सांगितलं. नाही, तुम्ही एक 5 म्हणजे तुम्ही नाही, मला माझा तुम्ही वयोवृद्धात म्हणजे खूप वर्षापासून रंकाळा बघितला तुम्ही. या ठिकाणची गार्डन असेल सर्व तुम्ही अनुभवलेला, म्हणजे ज्यापासून म्हणजे आमची लहान होती तेव्हापासून तुम्ही जवळपास बघितला आहे. तर आत्ता त्यावेळेस आणि आत्ताच्या काय फरक पडलं? जसं जसं आता मी बघतो आहे पुण्याला पण मी असतो आहे आमच्या मुलग्याकडं, त्या ज्या बागा बघतो आहे त्या लेवलनं आता कोल्हापूरच्या जर बागा पडल्या तर सगळं वाळवंटच झालेलं आहे. तर प्रशासनानं वेळेवर लक्ष देऊन त्याचं सुशोभीकरण करावं. पूर्वीपेक्षा आम्हाला वाटलं ह्यात सुशोभीकरण चांगलं होईल, हे होईल. कारण नाव बघितलं पूर्वीसारखाच रंकाळा आहे, 35 वर्षापूर्वी जसा होता तसा. त्यामुळे अशी काय इथं फारशी सुधारणा झालेली नाही. एक शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय पाहिजे होती, पहिली गोष्ट ती झालेली नाही, तर तीच प्रशासनाने करावी. आम्ही आता 35 वर्ष रंकाळ्याला फिरायला येतो आहे. जसं आम्ही इथे येणारी माणसं आमचं आरोग्य जपतो आहे, तसं माझं असं एक प्रशासनाला विनंती आहे की तसं निसर्गानं रंकाळ्याचं आरोग्य जपावं. आता रंकाळा हा आजारी पडल्यासारखाच आहे, तर त्याचं आरोग्य प्रशासनाने जपावं. खरं सर तुम्ही पत्रकार आहात, पत्रकाराला सर्व गोष्टी जाण असते. रंकाळा पण अनेक वर्षापासून बघताय, काय वाटते रंकाळ्याबद्दल? काय उदासीनता असेल? खरं म्हणजे कोल्हापूरचा रंकाळा हा ऐतिहासिक वारसा आहे आणि हे वारसास्थळ जे आहे, ज्या पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनानं याकडं बघायला पाहिजे त्या पद्धतीनं बघितलं जात नाही. आता बऱ्याच रंकाळाप्रेमींनी आपले मुद्दे मांडलेले आहेत. खरं म्हणजे या रंकाळ्याचा मूळ प्रश्न जो आहे तो पाणी प्रदूषणाचा मूळ प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल तर पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी खरोखर इतक्या उपाययोजना त्यांनी केलेल्या आहेत, पण त्या इतक्या तकलादू झालेल्या आहेत आणि त्याच्या अंमलबजावणी कुठंच झालेली दिसत नाही. श्याम सोसायटीचा येणारा जो ओढा जो आहे तो रंकाळ्यामध्ये येतो आणि त्यामुळे पाण्याची सर्वत्र दुर्गंधी पसरते. म्हणजे हा मूळ मुद्दा जो आहे तो बाजूलाच राहिला. मी नेहमीच सांगत आलेलो आहे यापूर्वीसुद्धा की सुशोभीकरणाला आमचा विरोध नाही आहे, सुशोभीकरण झालं पाहिजे, पण मूळ दुखणं जे आहे तिकडं कोण लक्ष देणार आहे का नाही भविष्यामध्ये? हे पाणी जर खराब झालं तरी इथं येणारे लोक पर्यटक वगैरे थांबतील काय वासाच्या माध्यमातून? हे सगळं प्रशासनानं बघायला पाहिजे. पलीकडच्या वेळेला अंबाई टँक
गेली कित्येक मला वाटतं महिने का वर्षभर मला माहीत नाही आहे तो बंद पडलेला आहे. कोण लक्ष देणार तिथं? प्रशासनानं कधी ती दुरुस्ती करायची आहे? इतके जर कोट्यावधी रुपयाचा निधी कोल्हापूरमध्ये येत असेल तर अंबाई टँकसारखा हा कोल्हापूरच्या महानगरपालिकेचा हा टँक आहे. सामान्य लोकांना, गोरगरीब मुलांना तिथं पोहायला जाता येतं. त्या टँकची दुरुस्ती कधी होणार आहे? आणि आपण जर बघितलं तर रंकाळ्याच्या कठ्ठ्यावरती किंवा जो कठडा सुरक्षित आहे त्या कठड्याच्या आतमध्ये झाडं झुडपं उगवलेले आहेत. आम्ही खूप त्याच्यावरती केमिकल प्रक्रिया सगळ्या रंकाळाप्रेमींनी केलेलं आहे. पण प्रशासन नुसतं म्हणतं आम्ही करतो. ते मुळासकट जर काढली नाही ती झाडं झुडपं वाढलेली तर हा रंकाळ्याचा कट्टा राहणार नाही भविष्यामध्ये. म्हणजे हा ऐतिहासिक वारसा जो आहे तो आपण अशा पद्धतीनं जर या पद्धतीनं उद्ध्वस्त करायला लागलो तर भविष्यामध्ये रंकाळा राहणार का नाही हा आमच्या रंकाळाप्रेमींच्या समोरचा प्रश्न आहे. म्हणून प्रशासनाला माझी एका वाक्यामध्ये एवढीच विनंती आहे, बाह्य सुशोभीकरण तुम्ही जरूर करा, पण रंकाळ्याची मूळ दुखणी जी आहेत त्या दुखण्यांच्याकडे जरा लक्ष द्या. आणि हे जर केलं नाही तर भविष्यामध्ये खूप रंकाळ्याची अवस्था वाईट होणार आहे. एवढीच मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. आणखी काही नागरिक आहे जे या ठिकाणी रंकाळ्यावरती सकाळी वॉकिंगसाठी आलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमामध्ये जाहीरनामे, नेत्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये रंकाळ्या संबंधित कोणते प्रश्न आले पाहिजेत हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. वहिनी नमस्कार. नमस्कार. खरं तर लाईव्ह मराठीच्या माध्यमातून जनतेचा जाहीरनामा, आता सर्व पक्ष हे आपला जाहीरनामा प्रसिद्ध करतील, अनेक मुद्दे आश्वासन देतील, पण नेमकं रंकाळ्या संदर्भात कोणते प्रश्न त्यामध्ये या जाहीरनामा आले पाहिजे आणि ते पूर्ण केले पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार. मी सुधा सरनाईक, राजमाता जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष व रंकाळा संवर्धन समितीची सदस्य आहे. तर रंकाळ्याविषयी मला एक प्रश्न पडला की प्रशासन व महापालिकेला रंकाळा आहे का कोंडाळा आहे हा विचारण्याची वेळ आली आहे. कारण इतकं पार्किंग झालं आहे की एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय तुम्ही जागे होणार नाही काय. अगदी आमच्या नातवंडाचं जरी घेऊन गेलं तर रंकाळा कुठं आहे हे शोधायची वेळ आली आम्हाला. अगदी चालायलासुद्धा जागा नाही रंकाळा रोडनं. खाद्यपदार्थाच्या गाड्या व्यवसाय करू देत लोक, व्यवसायाला आमची बंदी नाही, पण काहीतरी नियमात पाहिजे ते, आणि गाड्या पार्किंग हे काढलंच पाहिजे त्यांनी. दुसरा प्रश्न स्वच्छतागृहाची. बाहेरून पर्यटक येतात, आपण कोल्हापुरात त्यांचं स्वागतच आहे, पर्यटक आल्याशिवाय आपले कोल्हापूरची उलाढाल होतच नाही. पण स्वच्छतागृह कुठं आहेत? इथं एक स्वच्छतागृह आहे ते पण बंद आहे. आम्ही स्वतः जाऊन अतिरिक्त आयुक्तांना दाखवलेलं की आपल्या संध्यामठच्या आत स्वच्छतागृह आहेत, संडास बाथरूम, तिथं बोर्ड लावा. तांबट कमानीविषयी संडास बाथरूम आहेत, तिथं बोर्ड लावा. पण ते सुद्धा प्रशासनाला झालेलं नाही आहे बोर्ड लावायचं. परत बाहेरून आलेल्या माता भगिनींना, लहान मुलांना जर पाजायचे असेल तर हिरकणी कक्ष कुठं आहेत? ते हिरकणी कक्ष बांधले पाहिजेत. कॉलेजच्या मुलींना बाहेर आलेला बाकीचे प्रश्न असतात, ते प्रश्न त्यांनी कुठेही करायचे. तर हिरकणी कक्ष हे झालेच पाहिजेत आणि संडास बाथरूम ही स्वच्छतागृह झालीच पाहिजे लवकरात लवकर. तांबड इथल्या इतके संडास बाथरूम महापालिकेची मोकळे आहेत, पण प्रशासन तिकडे लक्ष देत नाही, महापालिका लक्ष देत नाही. भैयासाहेब परदेशीच्या पाठीमागे एक स्वच्छतागृह होतं संडास बाथरूम, तिथल्या लोकांनी संडास बाथरूमला विरोध केला म्हणून एका मंडळाच्या घशात घातली गेली ती जागा. आता तशीच सगळी जागा जर मंडळाच्या, तरुण मंडळाच्या किंवा प्रशासन आपल्या घशात जर घालत असतील तर मग रंकाळ्याचा काय उपयोग आहे? परत प्लास्टिकच्या बाटल्या, आपण जर बाहेर गेलो तर प्लास्टिकला आत न्यायला बंदी आहे, त्याची रंकाळा का होऊ शकत नाही. रंकाळा प्लास्टिक बंदी केली तर निम्मा रंकाळा वाचणार आहे, कारण निम्मा रंकाळा बाटलीनीच भरलेला आहे. खरं तर महत्त्वाचा मुद्दा जो हिरकणी कक्ष आहे, खरंच खूप महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. रंकाळ्यावरती बाहेरून पर्यटकच असतात आणि हिरकणी कक्ष या झालाच पाहिजे अशी या ताईंची मागणी आहे. आणि खरंच या जाहीरनाम्यामध्ये हिरकणी कक्ष ही पहिली मागणी रंकाळ्यासाठी असावी ही या ताईंची इच्छा आहे. खरोखर आपल्या शाहूनगरीत महत्त्वाचं म्हणजे कोल्हापुरात सगळे सौंदर्य बघितलं जातं तर कोल्हापूरचा रंकाळा आहे. रंकाळ्यात लोक सकाळची व्यायामासाठी किंवा श्वासोश्वास घेण्यासाठी येतात, परंतु एवढ्या आता समस्या झाली की लोकांचा श्वासोश्वास रंकाळा आल्यानंतर गुदमारायला लागला. कारण त्या मगाशी वहिनींनी सांगितलं, जे फेरीवाले आहेत, गाडीवाले आहेत, सगळ्यांचा व्यवसाय आहे, सगळ्यांनी व्यवसाय आनंदाने केला पाहिजे. व्यवसाय करत असताना जे तुम्ही दररोज जे काय लोक आज डस्टबिन प्रत्येक गाड्यासमोर हे डस्टबिन हे नगरपालिकेनं गरजेचंच केलं पाहिजे. आणि ज्याच्या समोर ज्याच्या गाडीत दररोज संध्याकाळी जाताना न चुकता त्यांनी त्या डस्टबिनमध्ये सगळा आपला कचरा गेला आहे का नाही. कारण सकाळी त्यानंतर आम्ही सकाळी फिरायला 6:30 ते 6:45च्या दरम्यान असते, तेव्हा जेवढ्या गाड्या फेरीच्या गाड्या आहेत त्यांच्या भोवती जवळजवळ मला ते अर्धी ट्रॉली तरी कचरा असतो. एकदा खरोखर नगरपालिकेने किंवा प्रशासनाने ह्याची एकदा दखल घ्यायला पाहिजे आणि प्रत्येकाला काहीतरी नियम लावले पाहिजेत.
आणि त्याशिवाय हे स्वच्छता होणारी प्रत्येक नागरिकाची सुद्धा जबाबदारी आहे की आपण बागेत येताना काय घेऊन यायला पाहिजे. बॉटल आणली तर आपल्या जबाबदारीने जेवढे प्रशासक जबाबदार आहे तसं आपण फिरणारीसुद्धा लोक सगळी जबाबदारी आहे. कारण कुठलंही काम करताना आपण आपला कचरा आपण कसा ठेवायचा हे आपण बी ठरवलं पाहिजे किंवा सगळेच प्रशासनाला जर प्रत्येक गोष्ट जर जबाबदार धरले त्यालासुद्धा कारणीभूत आपण बी थोडा. मी सुद्धा काय म्हणतो आपण येताना आपण प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे की ही बाग माझी आहे, ही प्रशासकांची नाही, ही बाग माझी आहे, ही कोल्हापूर माझा आहे, हे कोल्हापूर शहर माझं आहे. मग स्वच्छ आणि सुंदर कसं राहिलं पाहिजे, आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवते तशी प्रत्येक नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. आणि जे काही फेरीवाले आहेत ह्या लोकांनीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. येणाऱ्या पर्यटकांना खरोखर सुलभ शौचालय जागोजागी पाहिजे. कारण कोल्हापुरामध्ये आल्यानंतर आता बरीच ठिकाणी कोल्हापुरात कुठेही मुतारीची अगदी भरपूर मोठी समस्या आहे आणि ती एक समस्या ह्या प्रशासनानं खरोखर घ्यायला पाहिजे. आणि आपलं सुंदर कोल्हापूर स्वच्छ रंकाळा कसे राहील ह्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण आता अजिबात भांगलन किंवा काय अजिबात नीट लक्ष देत होत नाही. कारण काय झाले आता गेले आम्हाला काय राजकारणाची काय देणे घेणं नाही आहे, आपल्याला फक्त सुंदर. कारण आता प्रशासक असल्यामुळं प्रशासक नगरसेवक जेवढे असतील ते जे उठावदार काम होते ते प्रशासकांना काय काम उठावदार होत नाही. आणि खरोखर इलेक्शन लागून नगरसेवक जे भागातले निवडून आल्याशिवाय खरोखर कोल्हापुराची किंवा रंकाळ्याची कायापालट होणार नाही. कारण प्रशासन काय नुसता कागदावरच काम करते, प्रत्यक्षात काय काम त्यांचं दिसत नाही. धन्यवाद. रंकाळा संवर्धन समिती गेली 30-35 वर्षे वेगवेगळ्या प्रश्नाबद्दल म्हणजे निवेदनं देऊन तुम्हाला तो आमदार खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील भेटून वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु जितका प्रशासनानं आम्हाला सहकार्य करायला पाहिलं होतं तेवढं सहकार्य करत नाही. आता अगदी मी थोडक्यात बोलतो, रंकाळ्याचा मूळ प्रश्न म्हणजे पाणी प्रदूषण. पाणी प्रदूषण इतकं प्रचंड व्हायला लागलं आहे, हे भवितव्यात 10 वर्षानं फक्त कधी दारात किंवा घरात एखादं बॅरल भरलेलं असतं आणि त्या बॅरलमध्ये आळ्या झालेलं जसं असतं तशी ही जी परिस्थिती होणार आहे. त्याचं कारण इथली इकोसिस्टीम पूर्ण बिघडलेली आहे. आता तुम्ही जर ह्या इथली जर बघितली तर मोठी मोठी झाडं कापायला लागल्यात. मोठी मोठी झाडं कापल्यामुळे पक्ष्यांचा आदिनिवास संपुष्टात आला आहे. आता पलीकडे तुम्हाला तो क्रशर चौकाच्या इथं पाठीमागं आम्ही आमच्या रंकाळा संवर्धन समिती आणि मॉर्निंग वॉकचे सगळेच कार्यकर्ते हायकर्स ग्रुप वगैरे सगळा त्यांनी तिथे झाडं जगवलेली आहेत, झाडं चांगले आलेले आहेत. त्याची निगा राखायला कोणच नाही. तिथं की नाही गांजा नशाबाजी वगैरे होत्या. म्हणजे मूळ प्रश्न आहेत की नाही त्या मूळ प्रश्नाचे सोडून सुशोभीकरणाच्या नावाखाली प्रचंड पैसा खर्च व्हायला लागला आहे. इतका प्रचंड खर्च व्हायला लागला आहे. आता जर तुम्ही बोर्ड बघितले वेगळ्याच लोकप्रतिनिधी ते 100 कोटी 150 कोटी. अरे 100-150 कोटी कशासाठी तुम्ही ह्यात 2-3 रंकाळा झाले असते अशी म्हणायची वेळ आलेली आहे कोल्हापूर लोकांच्याही. कारण का तुम्हाला म्हणतो राजेशाहू महाराजांनी ज्या उद्देशाने किंवा राजाराम महाराजांनी ज्या उद्देशाने या रंकाळ्याची बांधणी केली ते बांधणीला मूळ ढाचा सगळा त्यांनी विस्कटून टाकलेला आहे. इथं फक्त तुम्हाला तो व्यावसायिक केंद्र कसं होईल आणि ह्याच्यात टक्केवारी कशी होईल, इथं मालामाल कशी होईल एवढाच का नाही फक्त झालेला आहे. आमचा सुशोभीकरणाला विरोध नाही आहे. पहिली गोष्ट सांगतो, सुशोभीकरणाबरोबर इथली इकोसिस्टम कशी राहील. तुम्ही पर्यावरण नाही राहिलं तर आम्ही रंकाळ फिरायला येऊन का उपयोग आहे. इथं जर ऑक्सिजन भरपूर मिळाला, स्वास्थ्य चांगलं मिळालं, जसं आमचं शरीर स्वस्थ आहे तसं त्या रंकाळ्याचं स्वस्थ आहे. रंकाळ्याला आता मला सांगा रंकाळ्याचं का नाही तुम्हाला तो वेगवेगळ्या कितीतरी जैवविविधताची संपलेली आहे. तुम्ही जर ती नाही जर व्यवस्थित केली तर पाण्याचं नुसतं का नाही तुम्हाला म्हणतो आता पाण्याचा वास यायला चालू होतो आहे. म्हणजे आता जानेवारीनंतर का नाही 3-4 महिने इतका प्रचंड वास होतो आहे, त्याला दुर्गंधी येत्या, आळ्या होत्यात. मग ह्या बाबीकडे तुम्ही दुर्लक्ष करून तुम्ही नुसतं कटावड उभा करणार, वेगवेगळे का नाही लाईट्स उभा करणार. आणि ते लाईट जरी उभा केले तर ठीक आहे, पर्यटकाला तर त्याचं मनोरंजनाचं काम झालं पाहिजे. खरं तुम्ही बेसिक कंस्ट्रक्शन म्हणजे जे ह्याच्या इकोसिस्टीम आहे त्याच्यावर लक्ष द्या ना. कुठल्या पर्यावरण तज्ज्ञाला एखादा बोलवत नाहीत. एखाद्या शिवाय विद्यापीठाच्या एखाद्या गणे पर्यावरण विभागाला बोलवून त्याची मतं हे केली जात नाहीत. आता संध्यामुळे जवळजवळ तुम्हाला म्हणतो आता ह्याचा रंकाळ्याचा जर एकंदरीत इतिहास काढला तर कितीतरी 350-400 वर्षापूर्वीचा ते संध्यामठ आहे. संध्यामठाला 2 वेळा सांगितलं की एवढे मंजूर झालेत तेवढे मंजूर झाल्यात. आमच्या संवर्धन समिती किंवा रंकाळ्याच्या एकाही कार्यकर्त्याला त्यांनी विचारलं नाही कधीपासून काम चालू करायचं, फक्त पोस्टरबाजी झालेली आहे. मग असे जे प्रश्न आहेत आता त्या बाजूला तुम्हाला म्हणतो सरनाई कॉलनी म्हणजे दक्षिण बाजू श्याम सोसायटी तिकडनं की नाला सरळ अजून पण याच्यात रंकाळ्यात मिक्स व्हायला लागला आहे. मग ह्या रंकाळ्यात मिक्स व्हायला लागला आहे म्हटल्यानंतर काय उपयोग आहे. तुम्ही की नाही एवढं पाणी बाहेर काढायचा प्रयत्न केला, एवढे पैसे मंजूर केले, ते सरळच नाही आहे. त्याने तुम्हाला म्हणतो शुद्धीकरण प्लांट केले, तिथं दुधाळीत केलेले आहेत. शुद्धीकरण प्लांट पूर्ण की नाही सक्सेस नाहीत.
आता परत तिथं क्रशर चौकात एक बांधायचा त्यांचा, आमचा बांधण्याला पण विरोध नाही. खरं तुम्ही जे काय करायला आलं आहे काम परफेक्टली करा. आणि त्याला कोट्यावधी निधी मिळतो आहे, वेळ मिळतो आहे, इथली लोक त्यांच्याबरोबर आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींचा पण आम्हाला पाठिंबा आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जनतेच्या बाजूने आहेत. तर प्रशासन कामाबाबतीत जितकी म्हणजे त्या बाबतीत काही गांभीर्य घ्यायला पाहिजे ते गांभीर्य घेत नाहीत. म्हणून आमचं एक निवेदन आहे, नवीन येणाऱ्या नगरपालिका इलेक्शन असेल किंवा आणि कुठल्या तरी इलेक्शन असतील, त्यांनी एकच काय करायला पाहिजे, पहिलं पाणी प्रदूषण टाळायला पाहिजे आणि रंकाळ्याची जी इकोसिस्टीम म्हणजे जैवविविधता, तिथली निसर्गगणी प्राकृतिक रचना ती कशी व्यवस्थित राहील आणि तुम्ही सुशोभीकरण आणि पर्यटक की स्थानिक लोक ह्यांना समन्वयानं कधी इथली कधी ती रंकाळ्याची विकास केला पाहिजे. नाही तर तुम्ही एकतर्फी जर विकास केला असला तरी आमचा काही गोष्टीला आम्ही ठराविक गोष्टीला आम्ही विरोध केला नाही, अशातला भाग नाही. अनाधिकृत बांधकामं रंकाळ्यात कुठे आम्ही करून देणार नाही, हे सगळं आमचं सिद्ध आहे. परंतु समन्वयानं जर गेलं तर चांगलं त्यातलं कधी रंकाळ्याचं सौंदर्य अधिक चांगलं होईल आणि कोल्हापूरच्या जनतेला आणि लोकप्रतिनिधींना पण कुठंतरी महाराष्ट्रात बाहेर गेलं तर अभिमानानं त्यांची छाती फुलली पाहिजे की माझा कोल्हापूरचा रंकाळा हा असा आहे. नाहीतर दुसऱ्या कुठल्या तरी एका लोकप्रतिनिधीचं कुठला तरी इथला स्थानिक लोक बघून येणार, अरे बोडदेवचा तलाव कसा आहे आणि आमचा कोल्हापूरचा कसा आहे. म्हणजे ह्यात बी तुम्हाला म्हणतो लोकप्रतिनिधींची पण कधी त्यांचं बी कधी मान सन्मान वाढावा किंवा महाराष्ट्राचं नाव लौकिक वाढवा. राजे शाहू महाराजांच्या ह्या सगळ्या स्मृती आहेत, ही स्मृती केंद्र आहे. ही स्मृती केंद्र जर तुम्ही नाही जपली तर तुमचं आयुष्य काय आहे. तुम्ही निवडणुका येणार, जिंकून जाणार, पैसे खर्च करणार एवढंच आहे. तर माझं मत आहे की त्यांनी पण लोकप्रतिनिधी पण याच्याबद्दल कधी येणाऱ्या म्हणजे नगरसेवक आहेत कारण वरच्या पण लोकप्रतिनिधी याच्याकडे लक्ष द्यावं, प्रशासनानं पण गंभीर लक्ष द्यावं. खरं तर रंकाळा झालं, रंकाळा शेजारीच आंबाई जलतरण तलाव आहे, तो देखील किती वर्ष झालं बंद आहे. तर त्याबद्दल काय सांगाल त्यासाठी काय? मुळात तुम्हाला तो कोल्हापुरातले एक कन्सेप्ट म्हणजे कोल्हापूर शहरात अगदी मोजकेच कधी जलतरण तलाव होते, त्यापैकी हा जुना तलाव. मग हा जुना तलावाला तो म्हणतो ही आसपासच्या कधी एवढ्या भागात तलाव नाही आहे. प्रशासनानं काय केलं आहे, ज्या त्यावेळेला इथल्या स्थानिक लोकांनी म्हणजे बरेच आहेत लोक आमचे रंकाळा संवर्धनचे असतील, दिलीप देसाई असतील, विजयराव अभिजित वगैरे अशी आहेत, त्यांनी त्या याच्याबद्दल निवेदनं दिलेले आहेत. तर प्रशासन खाजगीकरणाचा डाव टाका लागले का काय कुणास ठाऊक त्याच्याबद्दल. म्हणजे ते आपल्याकडं करायचं किंवा ते मेंटेन करायची आपली ताकद नाही असं काय दाखवा लागले का ते पूर्ण करणार आहेत, त्याच्याबद्दल अजून बी संदिग्ध आहे. म्हणजे त्याच्याबद्दल संभ्रम आहे. माझं मत काय आहे, खाजगीकरण न करता प्रशासनानं आहे तसं चालवावा. कारण का इथल्या स्थानिक माणसाला 5 रुपये 10 रुपये तेवढ्या त्या फीवर की माफक फीवर त्या पोरग्याला पोहता येते. आज रंकाळ्यात पोहत आम्ही सगळी जेवढे आहेत लोक तेवढे सगळी रंकाळ्यात पोहलेलं आहे, चांगलं म्हणजे सदृढ झालेलं आहे. खरं तिथं आता काय झालं, इथं रंकाळ्यात पोहण्यासारखी परिस्थिती नाही आहे. सगळं तुम्हाला म्हणतो शेवाळ वगैरे असल्यामुळं की बऱ्याच गोष्टी तिथं अडचणी झालेल्या आहेत. मग इथल्या स्थानिक लोकांना त्याचा उपयोग होते, लाभ होते, पोरांना एखादा क्रीडापटू तयार होईल. हे नगरपालिकेने विचार करायला पाहिजे. हो, हे काय असामान्य माणसानं विचार करायला नाही. नगरपालिकेनं जर चांगल्या जर सुखसोयी दिल्या इथे कला क्रीडा कौशल्य सगळे होईल ना. शाहू महाराजांची हीच मोठी देणगी आहे, त्यांनी करावी अशी माझी विनंती आहे. खरं तर आज आपण रंकाळ्यावरती आलो होतो आणि खऱ्या अर्थाने अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या उभे राहिलेले आहेत. यामध्ये कचऱ्याचा उठाव असेल, पार्किंगची समस्या असेल, हिरकणी कक्ष असेल, गार्डनची समस्या असेल, त्याचबरोबर जे जलतरण तलाव आहे याची देखील जे बंद आहे याची देखील समस्या असेल. अनेक प्रश्न जे आहेत ते रंकाळ्याच्या बाबतीत आता उठताना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जो नगरसेवक असेल, जे पक्ष असतील, जे नेते असतील यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये हे लोकांनी मांडलेले प्रश्न नक्कीच घ्यावेत व ते लवकर सोडण्यासाठी प्रयत्न करावा. यासाठीच आपण लाईव्ह मराठीच्या माध्यमातून जनतेचा जाहीरनामा चर्चा विकासाची या कार्यक्रमातून हे जनतेपर्यंत पोहोचवत आहोत किंवा त्या नेत्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर नेत्यांनी देखील यांच्याकडे लक्ष देऊन हे प्रश्न लवकरात लवकर सोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, जे आपल्या जाहीरनाम्यामध्ये सर्वप्रथम घेतले पाहिजेत. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209 76 13 53. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.